पण ज्यासाठी बाहेर पडलो होतो ना तेच काम नाही झालं. तिला हवं असलेलं ते ज्वेलरीचं कापड काही आम्हाला भेटलं नाही, म्हणून गाडी काढली आणि अखेर या दोघींना बाय बाय म्हणत त्या दिवसाचा शेवट झाला. आणि म्हणूनच मला वाटलं आयुष्यात फ्रेंड्स असणं का गरजेचं आहे. सोबत फिरण्यासाठी, फुकटचा टाइमपास करण्यासाठी, तुमच्या फ्रेश मूडसाठी, आयुष्य थोडं आनंदी करण्यासाठी आणि भरपूर गप्पांसाठी. खरं तर कॉलेजला सुट्ट्या असल्या की रोज तेच असतं, काही वेगळं असं नसतंच ना. मग अशा वेळेस कधीतरी बाहेर जाऊन बघा. आणि जेव्हा तुमच्या मैत्रिणी पण तुम्हाला जॉईन होतात ना, तेव्हा खरंच दिवसभराचा तो कंटाळा क्षणात निघून गेल्यासारखा वाटतो. वाटेतच हा क्यूट ससा सुद्धा दिसला, किती पांढरा शुभ्र आणि गोड आहे ना. आणि एक गोष्ट तुम्ही कधीतरी नक्कीच नोटीस केली असेल, जेव्हा तुम्ही तुमच्या फ्रेंड्स सोबत असता तेव्हा काही गोष्टी उगाचच करता. म्हणजे त्याला काही कारण नसतं, त्याला काहीच अर्थ नसतो आणि उगाचच. गाईज, काम फक्त एका मुलीचं आहे बरं का, या मुलीचं, या बारक्या मुलीचं. आमच्यापैकी एकीच्या छोट्याशा ज्वेलरी बिझनेससाठी खाली अंथरायला म्हणून छानसा एक व्हाईट कापड आम्ही शोधत होतो. थंड हवेच्या ठिकाणामध्ये आलो होते आणि ते शोधताना बऱ्याच बाकीच्या गोष्टी पण बघितल्या. कारण नसताना उगाचच म्हणून डीमार्टमध्ये पण गेलो. तसं घ्यायचं तर काही नव्हतं, पण गरम होत होतं ना, त्यामुळे थोडं थंड होण्यासाठी आणि टाइमपास करण्यासाठी आम्ही इथे आलो. आम्ही असं काही रोजच फिरत नाही, पण जेव्हा जातो ना तेव्हा खरंच खूप फ्रेश वाटतं. काहीच ते आम्हाला विचारते रिसिट दाखवा आणि आम्ही म्हणतो काही नाही घेतलं. एसीची हवा खायला आलो होतो 2 मिनिटासाठी. 3-4 गोष्टी घेतल्या बरं का, बट त्या आम्ही त्याचं बिल नाही केलंय. कपडा घ्यायला बरं का, तिचा एक कपडा घ्यायचा आहे छोटा. व्हिडिओ काय तिचा कपडा, तिच्या ज्वेलरीसाठी एक कपडा खाली. मी बरोबर बोलतीये. फुकटचा टाइमपास केल्यानंतर थोडे तऱ्हेचे आस्वाद घेतले आणि खरं सांगू, ती संध्याकाळ मी खरंच खूप एन्जॉय केली. कधीतरी असं मनमोकळं फिरण्यात पण प्रचंड आनंद सामावलेला असतो, नाही का. सगळं करून झालं